गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज ना आमच्या दिवसाची सुरुवात आप्पे खाण्यापासून झाली. कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी इडलीसाठी डाळ तांदूळ भिजत घातलेत. पण थंडी एवढी पडते ना, तर थंडीमुळे माझं इडलीचं बॅटर छान असं फर्मेंटच झालं नाही. बॅटर छान असं फर्मेंट जर नाही झालं ना, तर इडली अजिबात चांगली बनत नाही. म्हणून मग आज ठरवलं की चला त्या बॅटरचा आपण आप्पेच बनवूया. कारण आता आमच्या घरात ना पार्थच्या बाबांना आप्पे आवडतात, मला आणि पार्थला इडली आवडते. मग मी जेव्हा कधी हे भिजत घालते ना, तेव्हा दोन्ही गोष्टी बनतील अशा हिशोबानेच घालत असते. मग आज मस्तपैकी आप्पे बनवलेत, आप्प्यांचा नाश्ता केला. पार्थला आणि पार्थच्या बाबांना नाश्ता देऊन मी माझी सकाळची ऑफिस अगोदरची सगळी कामे पटापट आवरून घेतली. कारण आज कालाष्टमी आहे, म्हणून मला आज ऑफिसला जाण्या अगोदर काल भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं. आणि आता इथे सगळं आवरून आम्ही तिघे झालो आहे रेडी जाण्यासाठी. जेव्हा मी व्हिडिओ ऑन केला तेव्हा माझा पार्थ तुम्हाला सगळ्यांना बाय करत होता. आणि आता आम्ही निघालो आहे दर्शनाला. खरं तर ऑफिस टाईमला अर्धाच तास बाकी होतं आणि मी 10-15 मिनिट लेट होणारच होते, पण म्हटलं चला देवाचं काम आहे तर पूर्णच करून घेऊ. आता इथे आम्ही आमच्या घराजवळ 4-5 किलोमीटरवर असणारं हे ग्रामदैवत आहे, श्री कालभैरवनाथचं मंदिर आहे, इथे आलो. आता मी परवा जेव्हा स्वामी केंद्रात गेले होते तेव्हा तिथे प्रश्नोत्तरामध्ये सांगितलं होतं की कालाष्टमी येत आहे 12 तारखेला, तर तुम्ही सगळ्यांनी काल भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घ्या. आणि माझं पण हे वैयक्तिक मत आहे की आपल्या कॅलेंडरमध्ये ना प्रत्येक देवासाठी किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी ना एक पर्टिक्युलर दिवस दिलेलाच असतो. आपण त्या दिवशी त्या देवाचा म्हणा किंवा त्या गोष्टींचा म्हणा मान सन्मान जर केला तर त्यात वावगं असं काही नाही, असं मला वाटतं. चला असो, ज्याची त्याची इच्छा असती. माझी पण ही इच्छा होती की या मंदिरात मी आज दर्शनाला यावं आणि मग मी आले. सोबतच मी एक नारळ, फूल, अगरबत्ती, खडीसाखर हे सगळं देवाला आणलं होतं आणि देवाचा मान सन्मान मी दिला. आता पार्क पण इथं एन्जॉय करत होता, कारण एकतर सगळ्यात मेन गर्दी नव्हती, सकाळची वेळ होती त्यामुळं जास्त काही एवढी गर्दी नव्हती. आणि त्यातल्या त्यात मंदिराचं वातावरण पण खूप छान होतं, म्हणजे एकदम छान मनाला प्रसन्न करणारं होतं. आता आमचा पार्थ मंदिरात गेल्यावर देवाच्या पाया पडो न पडो, पण देवासमोर असलेल्या नंदी महाराजांच्या पाया तर नक्कीच पडतो. या मंदिराचं ना स्ट्रक्चर मला खूपच आवडलं. एकदम रेखीव काम आहे आणि म्हणजे बारीक बारीक गोष्टी ध्यानात घेऊन हे सगळं स्ट्रक्चर बनवलं गेलं आहे. खूप छान वाटतं. आणि साईडला ही दीपमाळ पण बघा किती छान आहे. आता दिवस आहे पण रात्री मला वाटतं हे सगळे लाईट ऑन होत असतील आणि किती छान वाटत असेल. आता मस्त दर्शन झाल्यानंतर पार्थने आणि पार्थच्या बापांनी मला ऑफिसला सोडले. आल्यानंतर मी सकाळी नाश्ता नव्हता केला म्हणून माझे आवडीचे चहा बिस्किट खाल्लेत आणि त्यानंतर मी कामांना लागले. आता मला आल्या आल्या तर फक्त एकच काम महत्त्वाचं असतं, ते म्हणजे मला 2-3 फोन करावे लागतात. चला बाय.